कधी कधी ना काय होते, स्वतःचाच ना खूप राग येतो आणि असं वाटायला लागते ना, का मी अशी वागते नेहमी नेहमी, का मी त्याच त्या चुका परत परत करत राहते. मला माहिती आहे की हे असंच होणार आहे, तरी पण ना मी का नेहमी नेहमी तेच ते परत करते. आणि मग ना खरंच स्वतःचाच इतका राग यायला लागतो ना, असं वाटते की खरंच दोन स्वतःच्या गालामध्ये मारून घ्यावं. असं होते, माझ्यासोबत होते, तुमच्यासोबत होते का? तर नमस्कार मंडळी, मी शीतल आणि स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या व्हिडिओमध्ये. तर विषय असा आहे, मला ना खरंच कधी कधी स्वतःचा खूप राग येतो, खूप राग येतो. आणि मला माहीत असते की ही गोष्ट अशीच होणार आहे, तरी पण मग ना मी का ना सतत तेच ते रिपीट रिपीट करत जाते. याच गोष्टीचा स्वतःचा राग येतो मला. तर अशी काय गोष्ट आहे बरं, की मला माझा स्वतःचाच राग येतो. कधी-कधी काय होते, आता हे म्हणजे सांगायचं म्हणून मी माझ्या बाबतीतलं तुम्हाला सांगितलं, पण असं होत असेल, सगळ्यांसोबतही होत असेल. सगळ्यांसोबत नाही, पण बऱ्याच लोकांसोबत कदाचित होत असेल. कधी-कधी ना आपण आपल्या जवळच्याच व्यक्ती असतात, आपले जवळचेच मित्र असतात, म्हणजे आपल्या अगदी जवळचे लोकं असतात, की आपल्याला त्यांच्याबद्दल काळजी असते. त्यांच्याबद्दल आपल्याला काहीतरी वाटत असते. त्यांच्याबद्दल आपल्याला जिव्हाळा असते, प्रेम असते. म्हणून ना आपण त्या लोकांना सतत काही ना काहीतरी सांगत असतो. जिथे-जिथे ते चुकतात किंवा जिथे-जिथे त्यांचं वागणं बरोबर नसेल, योग्य नसेल, तर ना आपण त्यांना सांगत असतो, की असं नको, तसं कर, तसं नको करू, असं कर. हे तू केलं हे बरोबर नाही, हे चुकीचं आहे. हे ना आपण त्यांना सांगत असतो आणि माहीत असते, की त्या व्यक्तीकडून काय त्या गोष्टीचा रिप्लाय येणार आहे. आपल्या बोलण्याने त्याच्यावर फरक पडणार नाहीये काहीच, हे सुद्धा आपल्याला माहीत असते. आपण कितीही त्या व्यक्तीपुढे डोकं फोडलं, तरी त्याला काही सुद्धा त्याचा फरक पडणार नाही, हे आपल्याला माहीत असते. तरी ना आपण परत-परत सांगत जातो त्याला, "असं नको करू, असं कर. अरे हे चुकीचं आहे, हे बरोबर आहे." कारण आपल्याला त्या व्यक्तीबद्दल काहीतरी वाटत असते, म्हणून आपण त्याला ना एका काळजीपोटी, एका प्रेमापोटी त्यांना ह्या गोष्टी सांगत असतो. पण ते असं म्हणतात ना, गाढवापुढे वाचली गीता, तो अशातला प्रकार असते. कारण जोपर्यंत त्या समोरच्या व्यक्तीला वाटत नाही स्वतःमध्ये बदल करावं, तोपर्यंत दुसरा कोणीच काहीच करू शकत नाही. जोपर्यंत त्याला स्वतःला उमजत नाही, की तो कुठेतरी चुकतो आहे, त्याचं हे वागणं बरोबर नाही आहे, हे त्याला ज्यावेळी उमगेल, त्यावेळी तो स्वतःमध्ये बदल करेल. पण तुम्ही त्याला कितीही सांगा, त्याला त्या गोष्टीचा फरक पडणार नाही. आणि ह्याच चुका आपण सतत करत राहतो. मी पण करत राहते. आणि मग कधी-कधी ना मलाच त्या गोष्टीचा पछतावा होतो. इतका पछतावा होतो, का सांगते मी? का सांगते? काहीच फरक पडणार नाहीये समोरच्या व्यक्तीवर. माझ्या सांगण्याने काहीच फरक पडणार नाहीये. तरी पण मग मी का सांगते? आणि मग मला स्वतःचा राग येतो अशा वेळी. खूप राग येतो. पण काय करणार ना? आपणही मजबूर असतो. आपल्याला त्या व्यक्तीची काळजी असते. आपल्याला काहीतरी त्याच्याबद्दल वाटत असते. म्हणूनच आपण ना त्याला वारंवार हे सांगायला जात असतो. आपण सुद्धा त्या सवयीनी म्हणजे आपल्याला ती सवय लागलेली असते आणि समोरच्या व्यक्तीला सुद्धा ती सवय लागलेली असते. आणि तसे तुम्ही जर सतत दुसऱ्याला काही सांगायला जात असाल, तर त्याला ते कधीच पटत नाही. कधीच पटत दुसऱ्याने सांगितलेलं तसंही कधीच पटत नसते. जोपर्यंत त्याला स्वतःला त्या गोष्टीचं वाटत नाही, की मी या गोष्टीमध्ये बदल करावा, तोपर्यंत त्या व्यक्तीमध्ये फरक पडू शकत नाही. आणि ज्या दिवशी त्याला हे रिअलाईज होईल, की नाही खरंच मला जे सांगतात ना बाकीचे लोकं, ते त्यांचं बरोबर आहे. मी हे चुकीचंच करतोय. मी चुकीचंच वागतोय. मला स्वतःमध्ये बदल करण्याची गरज आहे. तर त्यावेळी ना त्या व्यक्तीमध्ये फरक पडू शकते. तर मग असं आहे, ती व्यक्ती आपल्या जवळचीच असते. आपला रोज त्या व्यक्तीसोबत संबंध येत असतो. तर मग अशा वेळी काय करायचं? तर आता तो समोरचा व्यक्ती तर काही बदल करून घ्यायला तयार नाहीये. मग आता तो बदल करून घ्यायला तयार नाही, तर मग आपल्याला स्वतःमध्ये बदल करावा लागेल ना.
कोणाला तरी एकाला तरी तर स्वतःमध्ये बदल करावा लागेल की नाही. तर मग आता समोरचा व्यक्ती तर बदलायला तयार नाही आहे, मग आपण काय करायचं? आपणच शांत राहायचं. त्याला काय करायचं आहे ते करू द्यायचं. त्याला काय वागायचं आहे ते वागू द्यायचं. आपण त्याला त्याच्या कुठल्याच गोष्टीला काहीही बोलायला म्हणजे त्याला काही समजवायला जायचं नाही, काही बोलायला जायचं नाही. ठीक आहे, तुला जे योग्य वाटते ते तू कर. हा बदल आपल्याला स्वतःमध्ये करावा लागेल, कारण समोरचा काही तुमच्या बोलण्यानी, तुमच्या म्हणण्यानी बदलणार नाही आहे. मग तुम्ही स्वतःला बदला. एक दिवस त्या व्यक्तीला रिअलाईज होईल आणि निश्चितच त्याच्यामध्ये बदल पडेल. पण तोपर्यंत तुम्ही स्वतःला आवर घाला, स्वतःवर कंट्रोल ठेवा. त्याला ज्या पद्धतीने वागायचं आहे त्याला वागू द्या. एक दिवस त्याच्यामध्ये फरक पडेल ही आशा आपल्या मनामध्ये ठेवा. आणि जे जसं चालू आहे म्हणजे जर तुम्हाला शांतता हवी असेल, शांतता म्हणजे तुमच्या स्वतःला तुम्हाला त्रास करून घ्यायचा नसेल, तर मग स्वतःमध्ये बदल करणं आवश्यक आहे. तर असाच हा छोटूसा व्हिडिओ होता. एवढीच माहिती तुम्हाला द्यायची होती व्हिडिओच्या माध्यमातून. म्हणजे माझ्यासोबत होते अशा गोष्टी. तुमच्यासोबत होते की नाही मला माहीत नाही. होतही असेल कदाचित. सगळ्यांसोबत होतही असेल असंही नाही. पण बऱ्याच लोकांसोबत होतही असेल. तर एवढंच या व्हिडिओच्या माध्यमातून मला तुम्हाला सांगायचं होतं, तुमच्यापर्यंत पोहोचवायचं होतं. तर असा हा व्हिडिओ होता. आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. आणि माझा व्हिडिओ तुम्ही पाहून घेतला त्यासाठी तुमचे खूप खूप धन्यवाद.